आणि चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेच्या वेळेला काँग्रेस आणि शिवसेनेचं गणित बिघडल्यामुळे आता परभणीत नेमकं काय होणार याची कमालीची उत्सुकता आहे। कारण परभणीमध्ये ठाकरेंकडे सर्वाधिक नगरसेवक जरी असले तरी ठाकरेंना अर्थातच सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची आवश्यकता आहे। चंद्रपुरात दगाफटका झाल्यामुळे परभणीत ठाकरेंसोबत जायचं की नाही याचा निर्णय काँग्रेसनं अजूनही घेतलेला नाहीये। सध्या निर्णयाचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात प्रलंबित आहे। परभणीमध्ये ठाकरेंचे 25, काँग्रेसचे 12, भाजपचे 12, राष्ट्रवादीचे 11 आणि अपक्ष 5 असं संख्याबळ आहे, तर बहुमताचा आकडा 33 आहे। दरम्यान सावध भूमिकेत असलेल्या काँग्रेसचे आणि ठाकरेंचे सगळे नगरसेवक सध्या सहलीवर गेलेत, त्यामुळे परभणी सत्तेचा गेम कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर परभणीमध्ये जनतेनं शिवसेनेला कौल दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेच्या कौला विरोधात आम्ही जाणार नाही असं भाजपच्या नेते आणि मंत्री मेघना बोर्डीकरांनी म्हटलंय। कारण की जनतेने जो कौल दिलाय तो कौल हा उभाटाच्या बाजूने दिलेला आहे, मग तिथे इंटरफेअर करा। जिल्हा परिषदचा सुद्धा जनतेचा कौल हा भाजपाच्या बाजूने आहे, त्यामुळे जो जनतेचा कौल आहे तो आम्हाला मान्य आहे। तशा पद्धतीने आम्ही आमची सत्ता स्थापन करू। महानगरपालिकेत सुद्धा विनाकारण जनतेच्या मनाविरुद्ध करून आम्हाला काही करायचं। आता ते त्यांनाच माहिती, सहलीवर जायची खरं गरजच नव्हती, एवढं मोठं त्यांच्याकडे संख्याबळ होतं, पण का गेलेले हे पण तुम्ही खासदार साहेबांना विचारलं। दरम्यान परभणीमध्ये सत्ता स्थापनेसाठी आम्ही काँग्रेसच्या संपर्कात आहोत असं शिवसेनेकडनं सांगितलं जात आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या परभणी शहरामध्ये आम्ही काँग्रेस आणि आम्ही दोघांनी जॉईंटमध्ये इलेक्शन लढलं होतं। आमची निवडणुकी पूर्वचे गठबंधन होतं, त्यामुळं तिथं कुठं अडचण येईल असं माझ्या मनामध्ये किंतु परंतु नाही आहे। आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्कात आहोत, ते आमच्या संपर्कात आहेत आणि दोघांचं आमचं ट्युनिंग चांगलं आहे, संबंध चांगले आहेत, त्यामुळे कुठलीही कटुता येणार नाही। पण एवढं सांगतो, महापौर हे मशालीचाच होणार, याच्यात काही दुमत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।